या 21व्या शतकामध्ये अध्यात्म आणि विज्ञान सायन्स एकत्र राहू शकते का? आणि आता तुम्ही शोध घेत फिरत आहात. हा शोध जेन्युइन नाही आहे, हा खरा शोध नाही आहे. खरा शोध तो आहे की तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात. इव्हन आत्मा आहे की नाही आहे हे पण तुम्हाला माहित नाही. पण समजा तुम्ही तुमचा शोध घेतला आणि तुम्हाला हे कळलं की तुम्ही एक कपटी व्यक्ती आहात किंवा तुम्ही खोटारडे आहात, तर ते तुम्ही लोकांना सांगणार नाही ना. मुहूर्त कसं असतं की तुमच्या सोयीने तुम्हाला बघायचं असतं. तुम्हाला जर लग्न करायचं आहे आणि लांबून पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी सोयीचं ऋतू कोणता राहील, त्यांना सुट्ट्या कधी असतील, इतकं बघणं ठीक आहे ना. पण अगदी मुहूर्त पाहणं ह्याच्यात काही तथ्य नाही. जर कुणाचा फुलं विकण्याचा व्यवसाय आहे, कुणाचा चप्पल स्टँड लावलं त्याने तिथे तेवढा बाहेर, तर तो त्या वरच्या वर्णात येत नसून शेवटी फायदा त्याला होतो आहे. अशी कोणतीही गोष्ट जी धर्म क्लेम करतो की ती एक्झिस्ट करते, ती जर विज्ञानाने सिद्ध करता येत नसेल, विवेकाने सिद्ध करता येत नसेल, तर्काने सिद्ध करता येत नसेल, प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येत नसेल, तर ती अंधश्रद्धा आहे. तरी ज्या लोकांना धर्म ही संकल्पना खोडल्या गेली पूर्णपणे, तर त्यांचे हित नुकसान होणार आहे, त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. ते लोक मग काय करतात, त्या व्याख्येला थोडंसं माइल्ड करतात, थोडंसं मोल्ड करतात. त्या विशिष्ट प्रत्येक धर्मातले काही मुठभर लोक असतात ज्यांना तो त्यांचा कळप मेंटेन ठेवायचा असतो. अध्यात्माचा सापळा काय असतो आणि तो कसा असतो हे आपल्याला माहित नाही. काही रेडीमेड आन्सर्स दिलेले आहेत प्रत्येक धर्माने. कोणी म्हणतं की पुनर्जन्म असतो, कोणी म्हणतं पुनर्जन्म नसतो. जर माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे आणि मला परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे, तर माझ्यासाठी सोयीचं काय असणार आहे? हिंदू धर्म. मी असं करणार का की नाही, मला आधी इस्लाम स्वीकारू दे आणि मग मी कुराणचा अभ्यास करेल आणि परमात्म्याचा शोध घेईल, असं कोणी सहसा करत नाही. आज आपण एका अशा डॉक्टर सोबत चर्चा करणार आहोत ज्यांचं नाव आहे डॉक्टर विजय रणदिवे, ज्यांनी आपल्या आयुष्याची 10 ते 15 वर्ष अध्यात्मामध्ये घालवलेली आहेत. आपला पूर्ण वेळ खर्च केलेला आहे, पैसा खर्च केलेला आहे आणि अशा सर्व परिस्थितीतून ते बाहेर निघून जेव्हा विवेकवादाकडे झुकले, विज्ञानवादाकडे झुकले आणि ते जेव्हा रिलिजन्सला, धर्माला क्वेश्चन करू लागले आणि या धर्मचिकित्सेकडून त्यांनी जे निष्कर्ष काढलेत, त्या निष्कर्षाची आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आपण स्टार्ट करूयात. माझा पहिला प्रश्न असाच आहे की या 21व्या शतकामध्ये अध्यात्म आणि विज्ञान सायन्स एकत्र राहू शकते का? अध्यात्म आणि विज्ञान एकत्र राहू शकतं, पण आपल्याला अध्यात्माची व्याख्या करताना मग हे बघावं लागेल की आपल्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे काय आहे. आपण आजकाल सरसकट अध्यात्माची व्याख्या करतो किंवा देवा धर्माचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. पण अध्यात्माची खरी व्याख्या अशी आहे की स्वचा शोध घेणे, स्वतःच्या अंतरात डोकावून बघणे. तर ही व्याख्या जर बघितली, स्वच्या अंतरात्म्यात डोकावून बघणे, तर त्या अर्थाने अध्यात्म आणि विज्ञान एकत्र राहू शकतात. कारण विज्ञानाचाच एक भाग आहे मनोविज्ञान, ला आपण सायकॅट्री म्हणतो किंवा सायकोलॉजी म्हणतो. तर ती पण आपल्याला शेवटी तेच सांगते की आपल्या आतमध्ये डोकावणे, मनातले विकार, जे विचार आहेत त्यांचं अवलोकन करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्यातून स्वतःचा शोध घेणे, म्हणजे आपली ताकद ओळखणे, आपल्या क्षमता ओळखणे. तर याला जर अध्यात्म म्हटलं तर हा त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की अध्यात्म आणि विज्ञान एकत्र राहू शकतात. अध्यात्म म्हणजे नेमकं नक्की काय? अध्यात्म म्हणजे हीच खरी व्याख्या आहे की आधी आत्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे, की मी कोण आहे त्याचा शोध घेणे. पण ही व्याख्या करताना एक त्रुटी ही राहून जाते की बरेचदा आपण म्हणतो की एक गंतव्य जे आहे ते आधीच आपण ठरवलेलं असतं किंवा मी आत्मा आहे किंवा मी परमात्म्याचा अंश आहे, हे आपल्याला कोणीतरी सांगितलं आहे आणि ते गंतव्य गृहीत धरून मग आपण प्रवास सुरू करतो. आणि आपल्याला मग अभिप्रेत काय असते की मला तिथे पोहोचायचं आहे जिथे आत्मा आहे किंवा तिथे पोहोचायचं आहे जिथे परमात्मा आहे. तर हे डोक्यात ठेवून आपण तो प्रवास करतो. तर त्याच्यामुळे ह्या पद्धतीने अध्यात्माची व्याख्या चुकीची ठरते. कारण तुम्ही आधी ठरवलेलं असतं की तुम्ही कोण आहात, मी आत्मा आहे. याला आपण शोध घेणं नाही म्हणू शकत, कारण तुम्ही शोध आधीच घेतलेला आहे. तुम्ही ठरवलं आहे की मी आत्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे आणि आता तुम्ही शोध घेत फिरत आहात. हा शोध जेन्युइन नाही आहे, हा खरा शोध नाही आहे. खरा शोध तो आहे की तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात. इव्हन आत्मा आहे की नाही आहे हे पण तुम्हाला माहित नाही आहे आणि मग तुम्ही शोध घेत आहात. तर त्या शोधाला आपण अध्यात्म म्हणू शकतो.
की तुम्हाला माहीतच नाही आहे की नाही आहे. आणि जर तुम्हाला त्या शोधाअंती माहीत झालं की बा आत्मा आहे किंवा मी आत्मा आहे किंवा मी परमात्म्याचा अंश आहे, तर तो तुम्ही तुमच्यासाठी काढलेला तुमच्या पुरता एक निष्कर्ष असतो. आणि जर तुम्हाला हे माहीत झालं की बा आत्मा नाहीच आहे किंवा परमात्माही नाही आहे, असं काहीच नाही आहे, तर तो पण एक तुमचा निष्कर्षच असेल. त्या शोधाच्या अंती तुम्ही Right. त्या निष्कर्षावर पोहोचले तर ते पण तितकंच व्हॅलिड आहे. जर तुम्ही म्हणाल, हा निष्कर्ष मांडाल की मी शोध घेतला, मला काहीच सापडलं नाही, आत्माही नाही आणि परमात्माही नाही, मी हे डिक्लेअर करतो, तर जितकी व्हॅल्यू त्या निष्कर्षाला होती की आत्मा आहे किंवा परमात्मा आहे, तितकीच व्हॅल्यू ह्याला दिली गेली पाहिजे. तर मी याला आध्यात्मिक यात्रा म्हणतो. की स्व म्हणजे नेमकं काय? आपण जेव्हा बोलतो स्वतःचा शोध म्हणजे अध्यात्म, हम्म. तर ते स्व म्हणजे नेमकं काय? आणि ते स्वत्म कसं ओळखायचं? ते स्वतःला कसं ओळखायचं? स्व शोधणं म्हणजे शेवटी माझ्या मते तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व शोधणं, हम्म. की तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात, तुमचे मनातले जे भाव आहेत, अनुभव आहेत तुमचे, त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत. मग की जसं तुम्ही एक इमोशनल व्यक्ती आहात, आपण आहे ना आपल्या डोळ्यांनी पूर्ण जगाला पाहू शकतो, मात्र स्वतःला पाहू शकत नाही. तर ते कसं पाहायचं स्वतःला, किंवा स्वतःला कसं ओळखायचं आपण? जाणीवेने. स्वतःला ओळखणे म्हणजे काय, शेवटी जाणीवेनेच आपण बघतो ना. की समजा मी माझं अवलोकन केलं, माझ्या आतमध्ये डोकावलं आणि मला कळलं किंवा मी खूप सोशिक व्यक्ती आहे किंवा मी खूप सेन्सिटिव्ह आहे किंवा असं मला माहीत होईल की मी खूप रागीट आहे, कपटी आहे, खोटा बोलतो, तर मला माझी प्रकृती कळली, माझं व्यक्तिमत्व कळलं, तर हा मी माझा घेतलेला शोध आहे की मी ह्या प्रकारचा व्यक्ती आहे. पण ते आपण स्वतः कधीच म्हणत नाही ना, की आपण असं म्हणतो की मीच सर्व काही आहे, मीच खरं आहे, मीच मोठा आहे. तर ती जाणीव कधी होते आणि ती कशी होते? ती जाणीव ऍक्च्युली प्रत्येकाला असते, फक्त आपण काही गोष्टी मान्य करतो, काही गोष्टी मान्य करत नाही. मला माहीत असते ना मी कसा आहे, तर नाही का, हे कुणी दुसऱ्यांनी येऊन सांगण्याची गरज नसते. मला माहीत असते की मी कसा आहे, तर तो तुम्ही तुमच्या पुरता घेतलेला शोधच असतो शेवटी. पण समजा तुम्ही तुमचा शोध घेतला आणि तुम्हाला हे कळलं की तुम्ही एक कपटी व्यक्ती आहात किंवा तुम्ही खोटारडे आहात, तर ते तुम्ही लोकांना सांगणार नाही ना. लोकांनी जर म्हटलं की तू कसा आहेस, तू कोण आहेस, तुम्ही असं थोडी सांगणार आहे मी खोटारडा व्यक्ती आहे म्हणून. शेवटी मी माझा चांगुलपणाच सांगेल. तर शोधाचा अर्थ हा नाही की तुम्ही जगाला काय सांगत आहात. शोधाचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या पुरतं काय शोधून काढलं. मी त्याला स्वतः शोध म्हणतो. आपण आहे ना अनेक गोष्टी करताना, नवीन नवीन गोष्टी करताना मुहूर्त पाहतो. म्हणजे लग्न करताना मुहूर्त पाहतो, मोबाईल, गाडी, काही चांगली गोष्टी करताना मुहूर्त पाहतो आपण. तर त्या मुहूर्त पाहण्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? तो पण एक अंधश्रद्धेचाच भाग आहे? पूर्णपणे अंधश्रद्धेचा भाग आहे. मुहूर्त वगैरे असं काही नसतं. मुहूर्त कसं असतं की तुमच्या सोयीने तुम्हाला बघायचं असतं की मला जर लग्न करायचं आहे आणि लांबून पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी सोयीचं ऋतू कोणता राहील, त्यांना सुट्ट्या कधी असतील, इतकं बघणं ठीक आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो सोयीची वेळ पाहणं. पण अगदी मुहूर्त पाहणं ह्याच्यात काही तथ्य नाही, कारण घड्याळाचा शोध अलीकडे लागला. फार काही प्राचीन काळी घड्याळ नव्हते. दुसरं म्हणजे ज्याला तुम्ही वेळ म्हणता, तर ते वैश्विक सत्य नाही आहे ना. वेळ ही वैश्विक नसते की तुम्ही म्हटलं की ह्या वेळेस माझं लग्न काळानुसार आहे. प्रदेशानुसार बदलते ती. त्यावेळेस अफगाणिस्तानात वेगळी वेळ असेल, तिकडे कॅनडामध्ये वेगळी वेळ असेल, अमेरिकेत वेगळी वेळ असेल, कुठे रात्र असेल, कुठे दिवस असेल. तर मुहूर्त हा वैश्विक आहेच नाही, तसं विज्ञानाने सिद्धच केलेलं आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे सकाळी 5 वाजताचं लग्न आहे असं म्हटलं, तर ते सकाळ, इथे सकाळ आहे, दुसरीकडे दुपार आहे, कुठे रात्र आहे, तर त्याला काही आधार नाही. आणि दुसरं की जे म्हणतो की मुहूर्त पाहून जर आपण शुभ कार्य केले तर ते यशस्वी होतात किंवा शुभ असतात, तर त्याचं आपण स्टॅटिस्टिक्स काढून बघू शकतो, सर्वे करू शकतो की आपण किती लग्न मुहूर्तावर लागले आहेत त्याचा डेटा घेऊ शकतो, किती मुहूर्तावर किती दुकानांची उद्घाटनं झाली आहेत त्याचा डेटा घेऊ शकतो. तर मुहूर्त पाहून केलेले शुभ कार्य किती यशस्वी झाले आहेत त्याचा आपण एक डेटा घेऊ शकतो आणि त्याच्यावरून आपण एक वेगळं कन्क्लुजन काढू शकतो की ते खरोखरच योग्य आहे की नाही आहे. जर सगळे यशस्वी झाले आहेत लग्न, तर याचा अर्थ होतो की उपयोगाचा आहे. पण तसं काही होत नाही. आणि प्रत्येक संस्कृतीत कुठे मुहूर्त पाहतात, हे तर फक्त आपल्या इथे पाहतला जातो ना. तुमच्या लाईफ मध्ये असं एक्झाम्पल आहे का की मुहूर्त पाहून एखादं शुभ कार्य केलं आणि नंतर मग ते फेल झालं, असं एक्झाम्पल आहे का तुमच्या लाईफ? सुरुवातीला असे अनेक कार्य आहेत की एखादं सांगता येईल का? माझ्या दवाखान्याच घेऊयात. माझा दवाखान्याचा मुहूर्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी, झाला अत्यंत शुभ मानलं जातं. माझ्या दवाखान्याचं उद्घाटनच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही मुहूर्त पाहून केलं होतं मी, कारण मी तेव्हा पूर्णपणे धार्मिक व्यक्ती होतो.
ओके. त्यामुळे मी मुहूर्त पाहूनच केलं होतं. अनेक कामं मी मुहूर्त पाहून केले होते सुरुवातीला जेव्हा मी अध्यात्मात होतो, पण त्यातली मॅक्झिमम अपयशी झाली आहेत कामं. तर त्याच्यामुळे मुहूर्ताचा काही रोल असतो असं मला वाटत नाही. आपण आपल्या समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत, ते असं वाटते का की विशिष्ट वर्गाने त्यांच्या फायद्यासाठी त्या केलेल्या आहेत? अर्थातच कोणता तो वर्ग आहे की ज्यांनी त्या अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत, त्याचा तो प्रचार करतो? ते लाभार्थी असतात. जसं आता एखादी अफवा मला पसरवायची, मला काहीतरी लाभ हवा आहे एखाद्या गोष्टीतून, की समजा मला अर्थार्जन करायचं आहे, ओके. लोकांकडून पैसे घ्यायचे आहे, आणि मी म्हटलं की माझ्या स्वप्नात असं असं आलं होतं, दृष्टांत मिळाला मला, आणि माझ्या घरी मी छोटंसं मंदिर तयार केलं आणि म्हटलं हे जागृत आहे कारण यांनी मला दृष्टांत दिला. राईट. आता तिथे मी दानपेटी ठेवली, लोकांचं येणं जाणं सुरू झालं, भाविकांची गर्दी वाढली. कोणीतरी मग म्हटलं की अरे हो आम्हाला पण प्रचिती आली, मग ते वाऱ्यासारखी खबर पसरते, लोकांचा तिथे ओघ वाढतो, दान येऊन राहिलाय, मग लोकांचा फ्लो वाढला. मग लोकांचा फ्लो वाढल्यानंतर काय होईल की पार्किंगची समस्या येईल, मग कोणीतरी पार्किंगचं दुकान थाटेल तिथे, मग कोणी म्हणेल की अरे इथे पूजेचं साहित्य वगैरे ठेवूयात, त्याचं एक वेगळा व्यापार लागेल. तर एका व्यापाराची सुरुवात होते आणि मग त्याच्यावर अनेक छोटे मोठे लोकांचे वोट असतात, त्यांचं अर्थार्जन होतं. तर अशा प्रकारे कुणाला तरी लाभ होतोय त्याच्यातून, तर त्यातून ती अंधश्रद्धा पेरली जाते आणि प्रत्येक अंधश्रद्धा तशीच असते. कुणाला तरी लाभ होतो, याला काही जातीचा आधार आहे का? म्हणजे विशिष्ट जातीतील लोक या गोष्टी पसरवण्याचं काम करत आहेत? विशिष्ट जातीचं जरी नाही म्हटलं तरी काही लोक, आपल्या भारताचा सामाजिक इतिहास जर पाहिला तर एका विशिष्ट जातीने पूर्ण समाजावर वर्चस्व स्थापित केलं, राज्य केलं, असं म्हणू शकतो आपण. म्हणू शकतो, तसं म्हणू शकतो. कारण आपल्या जी वर्ण व्यवस्था आहे ती वर्ण व्यवस्था स्वतःच सांगते की विशिष्ट वर्ण जो आहे, 4 वर्णांपैकी हा वरचा वर्ण, हा त्याच्या खालचा, हा त्याच्या खालचा, हा सर्वात खालचा. आता त्याच्यात जे धर्माचं जे लाभ म्हणा, त्याचा धर्माचा जास्त फायदा, त्याचे प्रिव्हिलेजेस तर सर्वात वरच्या वर्गाला आहे. अर्थातच त्यांना त्याचा फायदा आहे, तर त्यांना फायदा आहे याचा अर्थ इतरांना फायदा नाही असं नाही आहे, नाही का? तर खालचे सो कॉल्ड आहेत जे वर्णाश्रमात जे खाली येतात सो कॉल्ड, तर त्या लोकांना फायदा होतो ना, नाही का? जर कुणाचा फुलं विकण्याचा व्यवसाय आहे, कुणाचा चप्पल स्टँड लावलं त्यांनी तिथे देवळाबाहेर, तर तो त्या वरच्या वर्णात येत नसून शेवटी फायदा त्यालाही होतो आहे. तर त्याच्यामुळे सर्वात जास्त फायदा जरी त्या लोकांना असेल वरच्या, तर सगळ्यांनाच त्यातून फायदा आहे. ओके. हे अंधश्रद्धा म्हणजे जेव्हा लोक फॉलो करतात तर तेव्हा व्यक्तीचं शोषण होतं असं म्हटलं जाते. तर ते शोषणाची गहिराई आपण जी म्हणजे म्हणू शकतो ना, गंभीरता, तर ती कशी असते आणि कितपत असते ती? शोषण माणसाला तोपर्यंत शोषण वाटत नाही जोपर्यंत त्याला स्वतः त्याची जाणीव होत नाही, नाही का? आपण एखाद्याच्या खिशातले रोज पैसे काढून घेतोय त्याच्या डोळ्या देखत, तरी त्याला कदाचित ते शोषण वाटणार नाही, कारण आपण त्याला तसं फ्रेम करून सांगितलेलं आहे की बघ मी तुझ्या खिशातून रोज 100 रुपये काढत जाईल, याचा तुला फायदा होईल. कुठे? स्वर्गात, मृत्यूनंतर किंवा पुढल्या जन्मात तुला त्याचा काहीतरी फायदा होईल. मी त्याला तसं फ्रेम करून सांगितलं. आता होत तर त्याचं शोषणच आहे, त्याच्या खिशातून दर महिन्याला 3000 रुपये चालले आहे, पण त्याला ते तसं वाटत नाही ना, त्याची जाणीव होत नाही त्याला. तर तो त्याला शोषण कधी म्हणेल? जेव्हा त्याला कळेल की आपल्याला काहीतरी कोणीतरी फसवलं आहे खोटं नाटं सांगून, तर त्याला शोषण म्हटलं जाईल. तर शोषण कोणतंही असो, जर ते त्याला जस्टिफाय वाटत आहे त्या व्यक्तीला, शोषित व्यक्तीला, तर त्याला तोपर्यंत शोषण नाही म्हणता येणार. ह्या अंधश्रद्धा फक्त आपल्या हिंदू धर्मामध्येच आहेत का इतर धर्मामध्ये पण पाहायला मिळतात? सर्वच धर्मांमध्ये. कशा प्रकारे असतात त्या? ह्याच पद्धतीच्या असतात. एक बघा, एक खूप मोठी अंधश्रद्धा असते ज्याला आपण मातृ अंधश्रद्धा म्हणू शकतो. अंधश्रद्धेचे पण प्रकार असतात का? अर्थातच एक मोठी अंधश्रद्धा आहे समजा, खूप मोठी, आणि त्याच्या अवतीभोवती मग छोट्या छोट्या चाइल्ड अंधश्रद्धा म्हणता येईल, त्यांची लेकरं. तर तशा सर्व धर्मांमध्ये आहे. अंधश्रद्धेचा अर्थ काय होतो? की ज्याला वैज्ञानिक आधार नाही आहे, जे विज्ञानाने तर्क, विवेक आणि विज्ञानाच्या कसोटीवर जे सिद्ध करता येत नाही, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. तर अशी कोणतीही गोष्ट जी धर्म क्लेम करतो की ही एक्झिस्ट करते, ती जर विज्ञानाने सिद्ध करता येत नसेल, विवेकाने सिद्ध करता येत नसेल, तर्काने सिद्ध करता येत नसेल, प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येत नसेल,
तर ती अंधश्रद्धा आहे. पण उघडपणे बऱ्याचशा गोष्टींना आपण अंधश्रद्धा ह्यासाठी म्हणत नाही की त्या लोकांच्या खूप भावनिक मुद्दे झालेले असतात. तर त्याच्यामुळे आपण त्याला डिवाइड करतो की ठीक आहे, ही श्रद्धा, ही अंधश्रद्धा. ढोबळमान आणि अंधश्रद्धा आपण कशाला म्हणतो की ज्याने सरसकट तुम्हाला दिसत आहे की काहीतरी नुकसान होत आहे, शोषण होत आहे, कुणाचा मृत्यू होत आहे किंवा शरीरासोबत खेळ होत आहे, तुमच्या आरोग्यासोबत खेळ होत आहे, तर ह्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. पण जर सिंपल कुणाची श्रद्धा आहे एखाद्या शक्तीवर, तर ती तेवढी हानिकारक नाही आहे ना त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आपण त्याला डिवाइड करतो. ही श्रद्धा आहे, ठीक आहे, ही ओके आहे, आणि ही अंधश्रद्धा आहे की तुम्हाला वाटतं की बकरा कापल्याने हा देव प्रसन्न होतो. त्यात नुकसान होत आहे, तुमचं Right. आर्थिक नुकसान Right. होत आहे, त्या मुक्या प्राण्याचा जीव जातो आहे, राईट. नाही का. तर त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. त्यामुळे आपण काय करतो की विभाजित करतो की ठीक आहे, ह्या देवाला आतापर्यंत तुम्ही बकरं कापत होते, आता आपण ही बकरा कापण्याची प्रथा बंद करूयात, कारण ही चुकीची आहे. मग काय करायचं? फुलं चढवा, हात जोडा आणि प्रार्थना करा, तेवढं चालेल. पण जर त्याही गोष्टीची चिकित्सा केली तर कदाचित ती अंधश्रद्धा ठरू शकते. तर आपल्या हा, डू यू बिलीव्ह ऑन गॉड? इज गॉड रिअल? मला विचारताय, माझं व्यक्तिगत मत आहे की गॉड एक्झिस्ट करत नाही, देव एक्झिस्ट करत नाही. बरं, धर्म, एक धर्माची पण वेगळी व्याख्या सांगितली जाते. तुमच्यामध्ये धर्म म्हणजे नेमकं काय? माझ्या मते धर्म जो आहे तर त्याला असं म्हणता येईल की विशिष्ट ठिकाणी श्रद्धा असलेल्या लोकांचा समूह किंवा विशिष्ट संस्कृती फॉलो करणे किंवा विशिष्ट रिच्युअल्स, कर्मकांड फॉलो करणाऱ्यांचा एक जनसमूह, त्याला धर्म म्हणता येईल. आता धर्माचा एक कोड ऑफ कंडक्ट पण असतो की विशिष्ट धर्माचे नियम आहेत, हे चालतं, हे नाही चालत, हे करायचं, हे नाही करायचं, डूज अँड डोंट्स असतील. तर ते त्यांनी आखून दिलेले ते नियम आहे. त्या नियमात, त्या चौकटीत राहून काम करणाऱ्या लोकांचा समूह, त्याला मी धर्म म्हणतो. म्हणजे सरसकट हीच व्याख्या आहे ना, प्रचलित व्याख्या हीच आहे. म्हणजे अजून पण एक डेफिनेशन सांगितले जाते की धर्म म्हणजे कर्तव्याचं पालन करणे. ती आता सांगितली जाते एवढ्यात. ती का सांगितली जाते की आता धर्मावर उघडपणे लोक टीका करतायत किंवा धर्म ही संकल्पना आता उघडपणे लोक खोडून काढतायत. त्यांना त्याची काय म्हणता येईल, उपयोगिता उरली नाही तेवढी. म्हणजे बिना धर्माने माणूस जगू शकतो, संविधान आहे, तर आता धर्माची गरज उरली नाही. तर तरी ज्या लोकांना धर्म ही संकल्पना खोडल्या गेली पूर्णपणे, तर त्यांचे हित नुकसान होणार आहे, त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे, किंवा त्यांच्यावर व्यवसाय उभे आहेत. तर ते लोक मग काय करतात, त्या व्याख्येला थोडंसं माइल्ड करतात, थोडंसं मोल्ड करतात, घुमवून फिरवून. मग म्हणतात की अच्छा, धर्म म्हणजे हे हिंदू मुस्लिम वगैरे हे नाही आहे. धर्म म्हणजे बा जे तुम्ही धारण करता, तुमचे गुणधर्म, प्रेम, सहिष्णुता, मानवता, हा तुमचा धर्म, असं ते मोल्ड करून सांगतात. पण ते शेवटी तेच गुळगुळीतपणाच झाला तो की म्हणजे हिंदू धर्मामध्ये धर्म म्हणजे कर्तव्य, ही तर डेफिनेशन अगोदरपासून सांगितली जाते, रामायण महाभारतापासून. हो, पण रामायण महाभारतामध्ये ह्या धर्मांचा उल्लेख कुठे आहे? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख. तिथे महाभारतात किंवा भगवद्गीतेत जेव्हा धर्म शब्द येतो, तर त्या शब्दाचा हा अर्थ अभिप्रेत नसतो ना. की जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू तुझ्या धर्माचं पालन कर, तर तेव्हा त्याचा कोणता धर्म असतो? कर्तव्य असतो ना. किंवा तुझं कर्तव्य आहे, तुझ्या समोर युद्ध येऊन उभं आहे, तुला ते करावं लागेल, तो तुझा धर्म झाला. पण तिथे त्याला तो धर्म थोडी आठवण करून देत आहे तो कृष्ण, की तू ह्या धर्माचा आहे, नाही का. तसं पाहिलं तर मग तो शत्रू जो आहे दुर्योधन, तोही त्याच धर्माचा झाला ना, तोही त्याच वर्णाचा, तोही त्याच जातीचा झाला. तर दोघांचे धर्म वेगळे आहेत याचा अर्थ काय आहे की त्यांचे कर्म वेगळे आहेत किंवा त्यांचे उद्देश वेगळे आहेत. त्या अर्थाने धर्मची जर अर्थ घेतला आपण, तर तो अर्थ वेगळा निघेल. पण सरसकट आज जो प्रचलित आहे धर्म म्हटलं तर डोळ्यासमोर काय राहते? तू कोणत्या धर्माचा आहेस रे? तर आपण काय सांगतो? मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी शीख आहे, मी बौद्ध आहे, हे सांगतो ना. आता सध्या तरी इंटरेस्ट कुणाचे असणार आहेत की धर्मावर कुणाचे हित आधारित आहेत, राजकीय हित आधारित आहेत, नाही का. जर मी एका अशा वस्तीत राहतो आहे
की जिथे हिंदूही राहतात, मुस्लिम राहतात, बौद्धही राहतात, ख्रिश्चनही राहतात, तर तिथे व्यक्तिगतरित्या मला एकमेकांच्या धर्माची काही वावडं असण्याचं कारणच नाही आहे ना. कुणी कुणाला त्रास देत नाही आहे तोपर्यंत. पण प्रत्येकाला धर्माच्या आधारावर डिवाइड करण्यात कुणाचं स्वार्थ आहे? तर ज्या लोकांचा स्वार्थ आहे त्यामध्ये, त्यांना त्यात इंटरेस्ट आहे लोकांना विभक्त करून ठेवणे. दुसरं, त्या विशिष्ट प्रत्येक धर्मातले काही मूठभर लोक असतात ज्यांना त्यांचा कळप मेंटेन ठेवायचा असतो, त्यांची ते पॉवर असते. किंवा त्यांना ती वर्चस्वाची फिलिंग येते किंवा मी ह्या लोकांचा शासन करत आहे, मी यांचा धर्मगुरू आहे, मी यांचा मार्गदर्शक आहे, किंवा मला हे आपल्यापेक्षा उच्च स्थानावर देतात, मला मान सन्मान मिळतो, मला दक्षिणा मिळते, तर त्या लोकांचे हित आहे, तर ते लोक मेंटेन ठेवतील ही संकल्पना. अध्यात्माचा सापळा काय असतो आणि तो कसा असतो? अध्यात्माचा सापळा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की गूढवादाचा सापळा. गूढवाद म्हणजे वेगळं आहे का अध्यात्मापेक्षा? थोडंसं वेगळं आहे. अध्यात्म म्हटलं तर काय झालं की आत्म ह्या शब्दातच आत्मा हा शब्द येतो. त्यामुळे काय होते की अध्यात्म म्हणतानाच आपल्याला माहित असते की काहीतरी आत्म्याशी संबंधित आहे, आत्मा किंवा परमात्म्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे आपला एक पूर्वाग्रह बनून जातो की अच्छा हे आत्म्याशी संबंधित आहे आत्मा, अध्यात्म. तर तिथे आत्मा शब्द येत असल्याने अध्यात्माची तिथे व्याख्या होते. मी गूढवाद यासाठी म्हणतो की गूढवादाचा अर्थ होतो की तुम्हाला माहित नाही काय आहे, गूढ आहे, रहस्य आहे, काही असू शकते. तर गूढवाद म्हणणं ठीक राहील. तर ह्या गूढवादाचा ट्रॅप कसा आहे की एक क्युरिओसिटी आहे तुमच्या मनात, एक क्युरिओसिटी, एक उत्सुकता, एक जिज्ञासा तयार होते. एखादी गोष्ट कशी असेल, काय असेल, व माझ्या अस्तित्वाचं कारण काय असेल, मी कोण आहे, किंवा माझा जन्म इथे, मेल्यानंतर काय होईल, मेल्यानंतर काय होईल, मृत्यूनंतर काय असेल, आत्मा असेल का, माझं अस्तित्व असेल का, मी आता जसा फील करतो तसाच फील करत असणार आहे का, माझे विचार राहतील का, माझे इमोशन्स, माझ्या मेमरीज, स्मृती ह्या सगळ्या कॅरी ऑन होतील का पुढे, पुढला जन्म काय असेल, हे क्वेश्चन्स मानवाला नेहमी पडतात, अनादी काळापासून पडत आलेले आहेत. तर हे गूढ आहेत ना, राईट. हे आपल्याला माहित नाही. काही रेडीमेड आन्सर्स दिलेले आहेत प्रत्येक धर्माने. कोणी म्हणतं की पुनर्जन्म असतो, कोणी म्हणतं पुनर्जन्म नसतो. पण ते रेडीमेड आन्सर बाजूला ठेवून जर आपण स्वतःहून शोध घेतो म्हटलं तर तुम्हाला काहीच माहित नाहीये. काय माहित आहे आपल्याला? अजून आपण जिवंत आहोत, त्याच्यामुळे मृत्यूनंतर काय होते आपल्याला माहित नाही. तर गूढवाद जेव्हा येतो ना, तर तेव्हा ही क्युरिओसिटी हा पहिलं पाऊल असतं. आणि दुसरं काय असतं की तुम्ही शोध घेण्याची सुरुवात करता की मला ह्याचे आन्सर हवे आहेत, उत्तर हवे आहेत. काय आहे बा, मी कोण आहे, आत्मा कोण आहे, परमात्मा काय आहे, मोक्ष आहे की नाही आहे, ह्या विश्वाचं रहस्य काय आहे. तर हे आपण शोध घेण्याचा सुरुवात करतो. आता शोध घेण्याची सुरुवात केल्यानंतर आपण कोणता तरी मार्ग अवलंबतो. मग काय करतो, जे अवेलेबल आहे तेच आपण वापरतो ना. जर मला इथून परभणीला जायचं आहे तर मी काय म्हणेल की बा नागपूर ते परभणी शॉर्टेस्ट वे कोणता आहे, माझ्याकडे काय काय ऑप्शन आहेत, ट्रेननी जायचं आहे की विमानाने जायचं आहे की बसनी जायचं आहे, त्यानुसार मी मार्ग निवडेल. अवेलेबल ऑप्शन्स काय आहे हे बघणार मी. तर तसंच तो प्रवास सुरू करताना आपण अवेलेबल ऑप्शन्स बघतो की हे कुणाच्या क्षेत्रात येतं, आत्मा, परमात्मा, गूढवाद, रहस्य, धर्माच्या. मग तुम्ही कोणत्या तरी धर्माची कास धरून तुम्ही शोध घ्याल. मग सगळ्यात जवळचा कोणता राहील, ज्याच्यात तुमचा जन्म झाला, तो तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल, नाही का. जर माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे आणि मला परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे, तर माझ्यासाठी सोयीचं काय असणार आहे, हिंदू धर्म. मी असं करणार का की नाही मला आधी इस्लाम स्वीकारू दे आणि मग मी कुराणचा अभ्यास करेल आणि परमात्म्याचा शोध घेईल. असं कोणी सहसा करत नाही. जे सोयीचं आहे, जे तुमच्या जवळचं आहे, अवेलेबल जे आहे ते तुम्ही घ्याल. तर मग मी हिंदू धर्म निवडेल. मग हिंदू धर्मात काय सांगितलं, वेद आहे, उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, भागवत पुराण आहे, जी उपलब्ध शास्त्र आहे त्याचा मी अभ्यास करेन. मग आल्या साधना. साधना काय म्हणतात की तुम्हाला एक गुरु लागेल. मग मी एखादा गुरु निवडेल. गुरुही माझ्याच धर्मात येणारा बघेल मी, तो दुसऱ्या धर्माचा मला चालणार नाही. मी गुरु निवडला आणि मग माझा प्रवास सुरू केला. आता ह्याच्यात काय होतं
की बरेचसे अँसर तुम्हाला रेडीमेड दिले जातात, जे तुम्ही शोधलेले नसतात. गुरु काही अँसर देतो, काही पुस्तकं देतात, नाही का, काही परंपरेने आलेले असतात तुमच्याकडे ते अँसर. तर ते अँसर आपल्या मेंदूत कुठेतरी असतात आणि ते त्या कल्पना घेऊनच आपला शोध सुरू असतो. त्यामुळे आपण निष्कर्षाप्रत जेव्हा पोहोचतो तर तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा त्याच्यावर छाप असते. त्या ग्रंथात हे लिहिलं होतं आणि मलाही तसाच थोडाफार अनुभव झाला. तर आपण म्हणतो की वा, मला सापडलं, मला परमेश्वराचा साक्षात्कार झाला. धर्माला क्वेश्चन करण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली किंवा कोणी सुरुवात केली? जेव्हापासून धर्माची सुरुवात झाली तेव्हापासून क्वेश्चन करण्याची सुरुवात झाली. कारण तार्किक लोक, विवेकवादी लोक म्हणा किंवा क्वेश्चन करणारे लोक, प्रश्न करणारे लोक हे प्रत्येकच काळात राहिले. आताच्या काळामध्ये आहेत का क्वेश्चन करणारे? आताही आहेत. भारतामध्ये कोण कोण आहेत, म्हणजे एखाद दुसऱ्याची नावं सांगू शकता? आपल्या वर्तमान काळातले भारतातले म्हणता येईल की जे प्रचलित नाव आहेत, जसे नरेंद्र दाभोळकर आहेत, श्याम मानव आहेत, अंधश्रद्धेसाठी जे काम करतात, किंवा बरेचसे पुरोगामी लोक आहेत. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली असं म्हणतात, तर कशामुळे झाली ती कशामुळे झाली? ज्या लोकांना असं वाटलं की नरेंद्र दाभोळकर आमच्या भावना, आमच्या श्रद्धा याच्यावर क्वेश्चन करतात, ज्यांना ते रुचलं नाही, त्या लोकांनीच त्यांची हत्या केली. कोणता वर्ग आहे असं तुम्हाला वाटतंय? तोच वर्ग आहे ज्या वर्गाच्या विरोधात लाभार्थी म्हणा, किंवा ज्यांना असं वाटलं की हे क्वेश्चन करतायत म्हणजे आमचा अपमान करतायत. आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांनी सुरुवात केली, यांनी धर्म सुधारणांची चळवळ हाती घेतलेली. तर महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. तर महाराष्ट्र त्या दिशेने वाटचाल करत आहे का? त्यांच्या विचारानुसार चालत आहे का असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. कुठे आहे महाराष्ट्राची स्थिती आता, काय आहे? महाराष्ट्र म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्र म्हणतो तेव्हा आपण सरसकट महाराष्ट्र घेतो, महाराष्ट्रातले सगळे लोक त्यामध्ये आले. तर असं नाही म्हणता येणार की सगळेच्या सगळे लोक त्याच वाटेने वाटचाल करतायत म्हणून, फुले शाहू आंबेडकरांच्या वाटेने. मेजॉरिटी लोक नाही आहेत. मेजॉरिटी लोकांना माहिती नाही की फुले शाहू आंबेडकर म्हणत काय होते, त्यांना माहीतच नाही. त्याच्यामुळे तिकडे वाटचाल मला नाही वाटत. तसं दिसलं असतं मग चित्र. महाराष्ट्र आता कोणत्या दिशेने जात आहे असं तुम्हाला वाटतंय? माझं व्यक्तिगत मत, महाराष्ट्राचं राजकारण म्हणताय की महाराष्ट्राचं समाजकारण? राजकारण तर सगळ्यांना दिसतेच आहे कुठल्या दिशेने जात आहे. विचारधारा आता कोणत्या पक्षाची उरली नाहीये, नाही का. कुणी कुणासोबत युती करू शकतं, कुणी कोणाच्या हातात हात मिळवणी करू शकतं. त्याच्यामुळे आता ते ज्या आयडिओलॉजीज होत्या की ज्या आयडिओलॉजीजच्या आधारावर प्रत्येक पक्षाची विचारधारा ठरायची किंवा नाही ह्या विचारधारेशी आम्ही कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही. तर तसं चित्र आता राहिलं नाही. कुणी कशातही कॉम्प्रोमाइज करताय. त्याच्यामुळे राजकारणाकडून फार काही आशा आहे नाही, आशावादी काही उरलं नाही राजकारण. समाजकारण बघतो म्हटलं तर तेही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर मला दिसत नाही. फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग कोणता होता? क्वेश्चन करण्याचा, प्रश्न विचारण्याचा, चिकित्सा करण्याचा. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा. तर्क, विवेक, बुद्धी आणि विज्ञानाच्या कसोटीवर परखून बघा. कोण परखून बघतं? नाही का. आपण उदाहरण घेऊन बघूया ना की एखाद्या रॅशनल किंवा पुरोगामी विचारधारेच्या व्यक्तीचा एक मेळावा आहे, तिथे किती लोक हजेरी लावतील ते बघा. आणि इथे कुठेतरी काहीतरी रुद्राक्ष वाटप आहे किंवा कुठे काहीतरी मार्गदर्शन, आध्यात्मिक मार्गदर्शन सांगितलं जात आहे, कुणाचं पर्ची लिहून दिल्या जात आहे, अशा बाबांचे सत्संग बघा, तिथली गर्दी बघा. तेव्हा लक्षात येईल की महाराष्ट्र कुठे चाललाय. आपल्या भारतामध्ये पण 2 बाबा आहेत मोठे गाजलेले सोशल मीडियावर, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कोण बाबा? नाही माहित? नाही. तुम्ही कोणत्या बाबांबद्दल? अनिरुद्ध आचार्यजी आणि बागेश्वर बाबा, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? यांच्याबद्दल मला काही नाही वाटत. मला ते असं वाटतं की हे लोक काही खूप मोठी फिरकी नाही घेत आहेत लोकांची. ते जे बोलतायत त्याची जर बेसिक बुद्धी शाबूत ठेवून जरी चिकित्सा केली तरी आपल्याला कळेल की त्यात काही जास्त तथ्य आहे नाही.
की ते जे सांगतायत ते मी मनोरंजन म्हणून पाहतो, पण लोक त्यांच्या इतके का आहारी जात आहेत ते मला जाम नाही गर्दी कळत. जमते त्यांच्या सभेला. भयंकर गर्दी असते. तेच सांगतो ना, गूढवाद जो आहे, लोकांना आशा असते की आम्ही इथे गेलो तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आमचे अडकलेले कामं मार्गी लागतील, ती एक आशा असते. आणि दुसरं असते प्रचार, प्रपोगंडा म्हणतो आपण, की प्रचार होतो ना या गोष्टींचा. खोटा प्रचार. खोटा म्हणा किंवा खरा म्हणा, की प्रचिती कशी असू शकते, की जसं मी तुम्ही आज माझ्या घरी आलात नाही का, आणि तुम्ही गेल्यानंतर मला एखाद तासाने असं काहीतरी लाभ झाला, माझा आर्थिक लाभ झाला, तर मी काय म्हणेल, अरे ही व्यक्ती माझ्या घरी येऊन गेली आणि मला आर्थिक लाभ झाला, म्हणजे ही काहीतरी दिव्य व्यक्ती आहे काहीतरी. तर अशा प्रचिती मी जोडून बघितला तर त्या खऱ्या वाटतात, पण त्याचा काही संबंध नसतो. तर इथे जाणारे जे लोक असतात ह्यांना बरेचसे, पुन्हा तुम्ही विचारा तुम्हाला फायदा झाला का, ते म्हणतात आम्हाला फायदा झाला, हे काम होत नव्हतं, आम्ही महाराजांकडे गेलो, त्यांनी सांगितलं होऊन जाईल, ते झालं. तर हे लोक प्रचार करतात. बरं, आता सगळ्यांचेच कामं होत नाहीत. इथे जर समजा 1,00,000 लोकांची गर्दी जमली आहे, तर त्यातल्या 1,000 लोकांचं काहीतरी काम झालं असतं, पण काम न होणाऱ्यांची संख्या खूप असते. पण पण असं स्टॅटिस्टिक असूनही अपप्रचार का होत नाही? कारण लोक त्यांचं जेव्हा वाईट होतं ना, ते बोलत नाहीत, सांगत नाहीत की आम्हाला काहीच फायदा झाला नाही. का? कारण त्यांच्या मनात भीती असते. त्यांना असं वाटतं की असं बोलणं म्हणजे अपमान करणं झालं, आणि आमच्यावर कोप झाला म्हणजे. त्याच्यामुळे तुमचं काम झालं जरी नाही तरी तुम्ही लोकांना सांगताना निगेटिव्ह नाही सांगणार. तुम्ही हो आम्ही गेलो होतो, आम्हाला बरं वाटलं. राईट. हां, तर बरं वाटलं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे हे वाढत जातात, इथे जाणाऱ्यांची संख्या. ते नेहमी असं सांगत राहतात की मांस खायला नाही पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? मांस खायला नाही पाहिजे, का नाही खायला पाहिजे? म्हणजे त्यांचा असं तर्क आहे की बुद्धिभ्रष्ट होते, किंवा आपल्याला काय अधिकार की एका जीवाला मारून खाणं वगैरे वगैरे. बुद्धिभ्रष्ट होतेचा जर आपण विचार केला तर मला सांगा, सगळ्यात जास्त वैज्ञानिक शोध कुठे लागलेत? युरोप. तिकडले लोक शाकाहारी आहेत की मांसाहारी आहेत? मांसाहारी. मांसाहारी आहेत. सगळ्यात जास्त शाकाहारी लोकांचं प्रमाण कुठे आहे? भारतात. भारतात किती वैज्ञानिकांनी मोठमोठे शोध लावले, अत्यल्प, नाही का? तर बुद्धी भ्रष्ट होते असं नाही म्हणू शकत ना आपण. मांसाहारी लोकांची बुद्धी भ्रष्ट होते असं म्हणणं चुकीचं राहील, किंवा शाकाहारी लोक जे असतात त्यांची बुद्धी तल्लख असते असं नाही. असं विज्ञानाने कुठे सिद्ध करता येते? राहिला प्रश्न खाद्य म्हणून बघण्याचा, तर तो ज्याचा त्याचा चॉईस झाला की तुम्हाला अवेलेबल काय आहे आणि तुम्हाला काय खायचं आहे, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्याच्यामुळे मांसाहार निषिद्ध कोणत्याच धर्मात नाही सांगितलेला आहे. आज आपण काही मानतो की या धर्मात, जैन धर्म सोडला तर कोणत्याच धर्माने मांसाहाराला निषिद्ध नाही म्हटलं आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये पण मासाला हे नाही मांडलं, वर्ज्य मांडलं नाही. वर्ज्य मानलं नाही. मी आयुर्वेदाचा स्नातक आहे, माझ्याकडे आयुर्वेदाची डिग्री आहे, मी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे. आयुर्वेद, ज्याला आपण अथर्ववेदाचा उपवेद मानतो, आयुर्वेदामध्ये सर्व मांसांचं वर्णन आहे. त्यामध्ये काय सांगितलंय मांस बद्दल? मांसाहाराचे औषधी गुणधर्म सांगितले आहे, किंवा तुमच्या शरीरासाठी उपयोगिता सांगितली आहे त्याची. काय उपयोगिता आहे मांसाची शरीरासाठी? आपल्या शरीराला पोषण मिळते ना. म्हणजे खायला पाहिजे, चांगलं आहे म्हणजे. खायला पाहिजे असं नाही मी म्हणणार नाही, शेवटी ती तुमची चॉईस झाली. पोषण तुम्हाला भाजीपाल्यातूनही मिळतं आणि पोषण तुम्हाला मांसाहारातूनही मिळतं. मग उरलं काय? तुमची चॉईस. तुम्हाला जर ते चवीला आवडत असेल तर खायला हरकत नाही, आवडत नसेल तर नका खाऊ, किंवा तुम्हाला ते सहन होत असेल, पचायला जड जात असेल तर नाही खाल्लं पाहिजे. हिंदू धर्मामध्ये असं कुठेही सांगितलं नाही की मांस खाऊ नका? नाही, असं कुठेही सांगितलं नाही. मांसाहार वर्ज्य कुठे सांगितलेलं आहे? बरं, तुमच्याबद्दल एक प्रश्न आहे की तुम्ही अध्यात्मामध्ये अडकलेले, रूढवादी या सापळ्यामध्ये अडकलेले असं तुम्ही सांगत राहतात नेहमी. तर ते कसं अडकलेले आणि कशा प्रकारे तुम्ही त्यातून बाहेर पडले? मी अध्यात्माच्या मार्गाला लागलो तेव्हा माझं वय असेल 22-23चं वय असेल. मी नुकताच डॉक्टर झालो होतो, माझी इंटर्नशिप सुरू होती, आणि तोपर्यंत मला अध्यात्माचा गंध म्हणजे कसा की एक जसं प्रत्येक हिंदू
कुटुंबामध्ये असतं की घरात देवघर असतं आणि काही आपण दिवस पाळतो, सणासुदीला आपण साजरे करतो आणि मंदिरात जाणं, हात जोडणं, उपवास करणं इथपर्यंत आपलं मर्यादित एक धार्मिक जीवन असतं. तसंच माझं होतं. पण जे म्हणतो आपण की आध्यात्मिक यात्रा सुरू झाली माझी, ती मी जस्ट डॉक्टर झालो तेव्हा. त्यावेळेस मला काही प्रश्न होते की जसं एक्झिस्टन्सशी रिलेटेड होते. एक क्रायसिस असतो आपल्या लाईफमध्ये की आपल्या जगण्याचा उद्देश काय, आपल्या अस्तित्वाचं कारण काय, देव असतो का, आत्मा असतो का, परमात्मा असतो का, मोक्ष कसा मिळवला जातो. क्युरिओसिटी. मोक्ष साधायचा आहे तर तुम्हाला संन्यास घ्यावा लागतो, म्हणजे हे घरदार सगळं संसार सोडावा लागतो, त्याग करावा लागतो. तर ही प्रचलित मान्यता बाजूला ठेवून त्या गुरूंनी असं सांगितलं की हे न करताही संसारात राहून, प्रपंचात राहून तुम्ही हे प्राप्त करू शकता. त्यासाठी सोपा मार्ग आहे. तो मार्ग कोणता? श्रवण मार्ग, प्रवचन ऐकणे, गुरूंचे आज्ञा आणि त्यांचे उपदेश ऐकणे. तर तो मार्ग सोपा असल्यामुळे मग तो करून पाहायचा, ऐकून बघूया काय सांगतात, बघूया. तर त्यांनी सुरुवातीला खूप छान गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी कशा होत्या की अंधश्रद्धेच्या विरोधात, ज्या आपल्या रूढी, मनातल्या भीती असतात, हे केलं तर देव रागावतो, हे नाही केलं तर देव रुसतो, कोप होतो. तर त्या मान्यता त्यांनी खोडून काढल्या आणि त्यांनी देवाची एक नवीन संकल्पना दिली की तो प्रेमळ आहे, तो क्षमाशील आहे, क्षमावान आहे. तर अशी संकल्पना दिली आणि सहज प्राप्त आहे, म्हणजे कुणीही प्राप्त करू शकतो. फक्त अट हीच की गुरुच्या आज्ञेत राहा आणि त्यांची उपदेश ऐकत राहा. तर मी तो मार्ग सुरू केला. आता त्यामध्ये झालं कसं की सुरुवातीला एक छान फिलिंग होती की म्हणजे काही चांगल्या सवयी लागल्या, काही वाईट सवयी सुटल्या, डिसिप्लिन आली आणि एक चैतन्य म्हणा असं सुरुवातीला वाटलं. आणि मग स्टेप बाय स्टेप एक नवीन संकल्पना ते देत गेले. तुम्हाला आता ही साधना करायची आहे, तुम्हाला ध्यान करायचं आहे, किंवा तुम्हाला एक विशिष्ट साधना दिली जाईल ती तुम्हाला मनोभावे करायची आहे, ती करत गेलो. तर असं करता करता 10 वर्ष निघून गेली त्यात. 10 वर्ष. 10 वर्ष मी ते केलं आणि 10 वर्ष मग होता होता आपण एक साधारण आपली एक वृत्ती असते की आपण काहीतरी अभ्यास करतोय एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतोय. तर आपण सतत स्वतःला चेक करत असतो की मी कुठे आहे सध्या, कुठे पोहोचलो, मी किती परीक्षा पास झालो, मला किती मार्क्स मिळाले. राईट. तर तसं आपण प्रत्येकजण चेक करतो. तर मी जेव्हा चेक केलं की आपण अध्यात्माचा प्रवास केला, लांबलचक केला, 10 वर्ष केला, आपण आता कुठे आहोत, म्हणजे आपण परमात्म्याच्या किती जवळ आलो आहे, तर याचा कोणता स्केल असायला हवा ना. बरोबर. तर पहिली गोष्ट तर तसा कोणता स्केल उपलब्ध नसतो तिथे, की तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही कुठे पोहोचला आहात. त्याचे कोणतेच निकष नाही आहेत, पॅरामीटर्स नाही आहेत चेक करण्याचे. पण तरी त्यातल्या त्यात जे सांगितलं जातं की तुम्ही जितके परमात्म्याच्या जवळ जाल तितके तुम्ही काम, क्रोध आदी विकारांनी मुक्त होत जाल, कपटमुक्त होत जाल. तर हे पॅरामीटर्स दिले आहेत. तर त्यात मी स्वतःला बसून पाहायचो, तर मला असं काही खूप फरक नव्हता जाणवत की आपण खूपच ट्रान्सफॉर्म झालो, आपले खूपच विचार बदलले, असं काही नव्हतं. म्हणजे 10 वर्ष आणि इतकी मेहनत, इतके श्रम, इतका वेळ खर्ची घालून त्याच्या मोबदल्यात जे दिसत होतं ते असं काही खूप नव्हतं की ज्याला आपण गृहीत धरून खूप आनंदी होऊ, असं काही नव्हतं. बरं, म्हटलं हे झालं माझं. मग मी सोबतच्या लोकांना, मित्रांना वगैरे विचारायला सुरुवात केली. एक सर्वे टाईप केला मी की किती लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. तर कुणाच्याच काहीच दिसत नव्हतं. म्हणायला सांगायचे की नाही आम्हाला हा फायदा झाला, तो फायदा झाला, पण तो तसा नव्हता की ज्यासाठी तुम्ही केलं होतं. जसं मी गाय विकत आणली दुधासाठी, की मला घरच्या घरी दूध मिळालं पाहिजे. आता ती गाय दूध सोडून सगळं देत आहे, गोमूत्र देत आहे, शेण देत आहे, त्या उपयोगाच्या वस्तू आहेत, ठीक आहे. पण मी जर विसरून गेलो की मी गाय कशासाठी आणली होती, दुधासाठी आणली होती, दूधच नाही देत आहे, तर माझा गाय आणण्याचा उद्देश सफल नाही झाला ना. राईट. तर तसंच मग मी क्वेश्चन करायला सुरुवात केली. ठीक आहे, तुझा क्रोध कमी झाला, थोडंसं तुला छान वाटतं, हे ठीक आहे, पण आपण ह्याच्यासाठी थोडी यात्रा सुरू केली होती. आपल्याला परमात्मा हवा होता, आपल्याला परमेश्वर हवा होता. तो मिळाला का? नाही मिळाला. तुला मिळाला का? नाही. तुला मिळाला का? नाही. कुणाला विचारा, कुणालाच नाही. म्हणजे सगळे फक्त मार्गक्रमण करत होते, पोहोचलं कुणीच नव्हतं. आणि पोहोचण्याची अशी कोणती व्याख्या क्लिअर नव्हती. त्यामुळे तिथे मग मी सावध झालो
की हे जर असंच सुरू राहिलं तर आपण कुठेच पोहोचणार नाही. आपला वेळ, आपलं करिअर, आपला पैसा असाच खर्च होत राहील आणि हाती काही लागणार नाही. आणि दुसरं की ज्याच्या आधारे, ज्याच्या आज्ञा पाळून आपण प्रवास करतोय तो गुरु खरा आहे का, त्याची परख केली. बरोबर. की एखाद्याला परमेश्वर मिळाला आहे, मोक्ष मिळाला आहे, तर तो कसा असायला हवा. मग त्याची एक ढोबळ व्याख्या भगवान श्रीकृष्णाने दिलेली आहे की तो स्थितप्रज्ञ असतो. स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हटलं अशा म्हणजे? पुरुषाला की ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे, विवेक स्थिर झाला आहे त्याचा, की ज्याला ना अति सुख होत आहे ना अति दुःख होत आहे, त्याचं मन अकंप झालेलं आहे, जो हादरत नाही कोणत्या स्थिर गोष्टीने. झालेला म्हणजे ज्याने एखादं वाईट बातमी ऐकली तरी तो खूप व्यथित होत नाही आणि एखाद्याच्या आनंदाची बातमी ऐकली तर तो खूप हर्षितही होत नाही. तो बॅलन्स असतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हटला. बरोबर. तर स्थितप्रज्ञ आहे का बा आपला गुरु. मी चेक केलं, परखलं, तर तो स्थितप्रज्ञ ह्या व्याख्येत बसला नाही. कसं चेक केलं तुम्ही? ते मी बरंच व्यक्तिगत लेवलवर चेक केलं की जो एक असतं की ह्या माणसाला राग येतो का, तर चिडचिड करताना मी पाहिलंय त्यांना. चिडचिडही करतो सामान्य माणसासारखा. दुसरं की जर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती झाली आहे, त्याला म्हटलं जातं की तो त्या आनंदाची कोणत्याच भौतिक आनंदाशी तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे कितीतरी हजारो, लाखो, करोडो पटीने असा मोठा तो आनंद म्हटला जातो ईश्वर प्राप्तीचा. जर इतका मोठा आनंद प्राप्त झालेला आहे तर त्याला छोट्या मोठ्या आनंदाची अटॅचमेंट उरायला नको. कम्फर्टची त्याला तेवढी उरणार नाही ना, कारण तो उच्च आनंदात स्थापित झालेला आहे. पण जर त्या माणसाला चालायला कार्पेट लागतं आहे, बसायला मऊ गादी लागते आहे, AC लागतो आहे, पंखा लागतोय, पद्धतशीर सगळं लागतं आहे, त्याला लक्झरियस कार पाहिजे आहे, त्याला टाइम टू टाइम स्वच्छ पाणी, जेवण सगळं पाहिजे आहे, तर त्याला स्थितप्रज्ञ कसं म्हणता येईल. दुसरी व्याख्या केली जाते की तो अहंकार रहित होतो. म्हणजे त्याला त्याचा अहम उरत नाही की म्हणजे मी काहीतरी आहे, व्यक्ती आहे किंवा मी कुणातरी पेक्षा सुपेरियर आहे, असं त्याला ती जाणीव उरत नाही, अशी त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीची व्याख्या केलेली आहे. तसं असतं तर ह्या व्यक्तीला अहंकार नसायला हवा होता. अहंकार नसलेली व्यक्ती कशी असते. पूर्णपणे अहंकार नाहीत ते तर सोडूनच द्या, पण जी कमी घमंडी म्हणतो आपण, डाऊन टू अर्थ असलेली व्यक्ती, आपण म्हणतो अरे खूप डाऊन टू अर्थ आहे व्यक्ती. का तर इतका मोठा असून लोकांमध्ये मिसळतो, लोकांना हक करतो, शेक हँड करतो, सोबत बसतो, त्याला असं काही हे नाही की मला अशी बसायला अशी खुर्ची का मिळाली. तर घमंड नाही त्या माणसाला. इतका पैसावाला आहे पण बघ घमंड, आम्ही घरी बोलावलं आमच्या झोपड्यात येऊन चहा पितो, मिसळतो, बाजारात जातो, भाजीपाला घेऊन येतो. म्हणजे एक साधारण माणूस. जसं आपण संत तुकारामांचं उदाहरण घेऊया, नाही का, की अहंकार रहित माणूस. त्यांचं उदाहरण देताना लोक सांगतात की त्यांच्यात इतकी विनम्रता आलेली होती की पक्षी, पशु त्यांच्यासोबत कम्फर्टेबल फील करायचे, नाही का. शेतात काम करतोय, बायकोनी काही म्हटलं जा हे भाजीपाला घेऊन या, जाऊन बाजारातून घेऊन येतो, याला म्हणतो आपण साधारण माणूस. आणि सेलिब्रिटी कसा जगतो, लक्झरियस लाईफ. सेलिब्रिटी तुम्हाला कधी कोणत्या रांगेत उभा दिसेल का, राशनच्या रांगेत उभा दिसेल का. कारण त्याला एक इगो असतो, इथं सेलिब्रिटी आहे, इथे कसा जाणार. कधी तो तुम्हाला आधार कार्डाच्या रांगेत दिसणार नाही, नाही का. ह्या लोकांच्या रांगा वेगळ्या असतात, VIP जे असतात ते VIP सीट. कारण साधारण लोकांच्या रांगेत उभं राहणं त्यांच्या अहंकाराला झेपत नाही, म्हणून ते स्वतःला वेगळं अलिप्त ठेवतात. तर जेव्हा मी पाहिलं की आपण ज्याला गुरु म्हणतो, हा गुरु तर कुणासोबत स्टेज शेअर करत नाही. त्याच्या पुस्तकाचं, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं उद्घाटन असतं आणि त्याच्या उद्घाटनाला शाहरुख खान, प्रकाश आमटे ह्यासारखे दिग्गज आलेले असतात, तर त्यांच्यासोबत तो स्टेज शेअर करत नाही. हा किती मोठा अहंकार झाला, खूप मोठा, नाही का. तो पुण्यात राहतो, तर पुण्यात त्याला कोणी बाजारात फिरताना पाहिलं नाही, किंवा तो कोणत्या सलूनच्या दुकानात गेला आपल्या कॉमन मॅन सारखा, करून दे रे माझी दाढी थोडी कटिंग करून दे रे, नाही. त्याची पब्लिक लाईफच नाही आहे. तो आश्रमातून घरी जातो, घरून आश्रमात येतो, आश्रमातून घरी जातो, घरून आश्रमात येतो, त्याच्या लक्झरियस कारमध्ये बसून. तर ह्या माणसाला अहंकार नाही हे कसं म्हणणार तुम्ही.
अहंकार नसलेला माणूस कुठे पुण्यात चहाच्या टपरीवर उभा दिसला पाहिजे ना तुम्हाला, राईट. नाही का? जर जर उद्या चालून नागपुरात मेडिकल चौकात शाहरुख खान उभा राहून चहा पिताना दिसला तुम्हाला, तर तुम्ही काय म्हणाल? इतका मोठा व्यक्ती आहे, पण यार अहंकार नाही, घमंड नाही, डाऊन टू अर्थ आहे. राईट. आपण त्याला डाऊन टू अर्थ म्हणतो ना, विरबाला कमी अहंकार आहे. मुकेश अंबानी नाही दिसणार का? कारण तो श्रीमंती सोबत सोबत त्याला अहंकारही आहे, नाही दिसणार तो. तर तसंच ह्या गुरुला मी परखून बघितलं की ह्याची तर सगळी राहणी जी आहे ती एखाद्या सेलिब्रिटी सारखी आहे, तर ह्याला आपण अहंकार रहित आहे असं का बरं गृहीत धरलं? तर तसा प्रचार केला जातो की यांचा अहंकार नष्ट झालाय. तर हे जेव्हा मी परखलं तेव्हा मग मी हळूहळू जागा व्हायला लागलो, आणि त्यातून मग नंतर महात्मा फुलेंची पुस्तकं वाचली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचली, मग रॅशनल थिंकिंग कशी असते, क्वेश्चन कसे केले जातात, चिकित्सा कशी करायची वैज्ञानिक कसोटीवर, हे सगळं मग मी परखून बघितलं, आणि मग मला त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला, आणि मग हळूहळू त्यातून बाहेर पडलो. तुमच्या सोबत जे मित्र होते तुम्ही सांगत होते मगाशी, त्यांची काय परिस्थिती आहे आता? त्यापैकी जे घरून बरे होते आर्थिकदृष्ट्या, की ज्यांना बापदाद्यांची कमाई होती, त्यांची थोडी बरी परिस्थिती आहे. पण जे शेतकऱ्यांचे पोरं होते, मजुरांचे पोरं होते, की जे हातावर ज्यांचं पोट होतं, असे पोरं पूर्णपणे बर्बाद झालेले आहे. आणि ते नुसतेच आर्थिक लेवलवर बर्बाद नाही झाले, तर सायकोलॉजिकली पण बरेचसे ते ढासळलेले आहेत. म्हणजे ते फिट नाही राहिले समाजात राहण्यासाठी, कॉन्फिडन्स नाही, काही अचिव्हमेंट नाही, करिअरच्या दृष्टीने जो प्रोफाईल हवा असतो तगडा, तो प्रोफाईल बिघडला, तर त्यांचं सगळं गणित विस्कळीत झालेलं आहे. कोणाची लग्न झाली नाही, कोणाची लग्न झाली पण ती टिकली नाही, कारण तुम्ही फिटच नाही आहेत त्या गोष्टींसाठी. तर अध्यात्मामध्ये राहून तुम्ही जो वेळ, पैसा आणि श्रम वाया घातले, त्याचे मग पूर्ण आयुष्यभर परिणाम, दुष्परिणाम दिसून येतात. एक दुसरी लाईफ सांगितली जाते, एक म्हणजे एक आध्यात्मिक लाईफ आणि दुसरी भोगवादी लाईफ, ती पण चांगली आहे का? मग माझ्या दृष्टीने सम्यक असणं कधीही चांगलं. भगवान बुद्धांचा जो संदेश आहे की एक्स्ट्रीम मध्ये नका जाऊ, कोणत्याच सम्यक मार्ग घ्या. तर कोणताच एक्स्ट्रीम चुकीचा आहे. म्हणजे अगदी भौतिकवादात किंवा मटेरियलिझम मध्ये जरी तुम्ही एक्स्ट्रीम मध्ये गेलात तरी तिकडे नुकसानच आहे, कारण त्याला काही अंत नाही. बॅलन्स कसं करायचं म्हणजे याला उदाहरणाद्वारे सांगता येईल का? उदाहरणाद्वारे सांगता येईल की तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या जगण्यासाठीच्या गरजा काय आहे, आपण जगतो कशासाठी, आनंदासाठी. माझा आनंद कशात आहे? जर तो छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आहे तर मग मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे लागून एनर्जी कशाला व्यर्थ करायची. बऱ्याचशा गोष्टी की नाही आपण ह्यासाठी स्वीकार केलेले असतात की सगळे करतात म्हणून आपण करायचं. जेव्हा की ते करताना जे ते करताना तुम्ही खुश नसता, पण सगळे करतात म्हणून आपण करायचं, म्हणून तुम्ही ते करत असता आणि ते तुम्ही अचीवही करता. पण शेवटी जेव्हा बघता हे अचीव केल्यानंतर तुम्हाला किती संतुष्टी मिळाली, किती समाधान मिळालं, तर ते काही खूप नसतं. म्हणजे त्याच्या तुलनेत तुम्ही जी मेहनत केली तर त्या मेहनतीच्या तुलनेत तेच नसतं. आणि बरेचदा काय होतं की तुम्ही असे व्यक्ती असता की ज्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मिळतो, छोट्या छोट्या गोष्टीत सुख मिळतं, अगदी कमी खर्चिक, आणि तुम्हाला कळतं की माझं एवढ्यात भागतं, मी खुश आहे. तर माझ्या मते तेच करायला पाहिजे ज्याच्यात तुम्हाला छान वाटतं आणि सुकून वाटतं. महात्मा गांधी पण याच्यावर हेच बोलत होते ना. महात्मा गांधी त्यावरच बोलत होते ना. मिनिमलिझम, आता एक नवीन टर्म आला त्याला, मिनिमलिझम. मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी गरजांमध्ये हॅपी कॉन्टेंट लाईफ कशी जगायची. तर ती पण एक विचारधारा आहे, पण माझ्या मते ती पळवाट नसावी. म्हणजे तुम्हाला पैसे कमावता नाही आले, तुम्ही खूप मोठं काही अचीव करू नाही शकले म्हणून तुम्ही म्हणता की मी मिनिमलिस्ट आहे. तर मिनिमलिस्ट असणे आणि गरीब असणे यामध्ये फरक असतो. मिनिमलिझम ही चॉईस आहे तुमची, की तुमच्याकडे चॉईस होता भरपूर पैसे कमावण्याचा, लक्झरियस लाईफ जगण्याचा, पण तुम्ही ते चूज नाही केलं. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, तर त्याला मिनिमलिझम म्हणतात. पण जर तुम्ही प्रयत्न करूनही पैसा कमवू नाही शकले, प्रयत्न करूनही तुम्ही लक्झरियस लाईफ जगू नाही शकले, तर हे तुमचं फेल्युअर झालं. तर मग तुम्हाला मिनिमलिस्ट नाही म्हटलं जाईल, तुम्हाला गरीब म्हटलं जाईल. हा.
तर आपल्या समाजामध्ये ज्या काही रूढीवादी गोष्टी आहेत, अंधश्रद्धा आहेत, तर त्या दूर करण्यामध्ये कोणाकोणाची भूमिका महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय? माझ्या मते अ, बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात वरती राहतील, कारण त्यांचा सारखा युगपुरुष फार कमी होतो आणि आपल्या देशात त्यांचा जन्म झाला तरी मी भाग्य समजतो. महात्मा फुलेही आहेत. बट ते पास्ट मध्ये आहे. आता सध्या वर्तमानामध्ये कोणाची भूमिका महत्वाची ठरू शकते? प्रसिद्ध व्यक्तींपैकी म्हणता का तुम्ही? नाही, म्हणजे कोणते घटक? शाळा आहेत, मीडिया आहे, सरकार आहे, कुटुंब आहे. सो हे गोष्टी, या गोष्टी मुख्य जबाबदारी जी आहे ती सरकारवर असते. सरकार. हा, मुख्य जबाबदारी सरकारवर असते. का? कारण तुमची शिक्षण पद्धती ते डिझाईन करतात, नाही का? तुमचा सिलेबस ते डिझाईन करतात. काय शिकवलं गेलं पाहिजे, काय नाही शिकवलं गेलं ते डिझाईन करतात. हे सरकार डिसाईड करत असतं. मला वाटतं राजीव गांधींच्या काळात 1986च्या तेवढ्यात हे कंपल्सरी केलं गेलं शाळांमध्ये, की विद्यार्थ्यांना तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवावा लागेल. हे संविधानात लिहिलेलं आहे. हा, ते तुमचं कर्तव्य आहे शिकवणं त्यांना. वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणं, विज्ञान नाही म्हणताय मी, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणं. पण मला सांगा, शाळा कॉलेजेसमध्ये विज्ञान शिकवलं जात आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवलं जातं का? नाही शिकवलं जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहे, की जर एखादी गोष्ट आहे तर ती तशी का आहे यावर क्वेश्चन करणे. मग ती गोष्ट कुठल्याही क्षेत्रात येऊ, धर्म क्षेत्रात येऊ, शिक्षण क्षेत्रात येऊ, सामाजिक क्षेत्रात येऊ, राजकारणात येऊ, त्यावर क्वेश्चन करणे, याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन, जो गाडगे महाराजांकडे होता. गाडगे महाराजांचं शिक्षण झालेलं होतं का? ते विज्ञान शिकलेले होते का? नाही. पण त्यांचा दृष्टिकोन जो होता तो वैज्ञानिक दृष्टिकोन होता. ते क्वेश्चन करायचे की इथे श्राद्ध घातल्याने, ह्या नदीच्या काठावर बसून श्राद्ध घातल्याने स्वर्गात माझ्या पितरांना ते पोचणार आहे का? अन्न, जल, वस्त्र पोचणार आहे का? ते क्वेश्चन करायचे. मी इथून जर पाणी फेकलं, माझे 1000 किलोमीटर माझं लांब वावर आहे, तर वावरात पाणी पोचणार आहे का? इथून मी हाताहाताने फेकलं तर ते पोचणार नाही. तर त्याला त्यांनी क्वेश्चन केलं की मग इथे यत्न केल्याने स्वर्गात माझ्या पितरांना कसं काय पोचणार आहे तुमची सामग्री? तर ह्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. आणि एक वैज्ञानिक माणूस जो ह्या देशाचा राष्ट्रपती होतो, पण एपीजे अब्दुल कलाम. हा, मी त्यांचं नाव घेणार नव्हतो, पण सगळे समजूनच जातील की ते कोण होते. वैज्ञानिक माणूस, सज्जन माणूस, पण शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये नव्हता. कसा नव्हता? की एक अशा महाराजांना ते गुरु मानायचे जो हवेतून विभूती काढतोय, हवेतून हिरा काढतोय, सोन्याची अंगठी काढतोय, म्हणजे असे चमत्कारिक जादूचे प्रयोग जो गुरु दाखवतोय, त्या गुरूंच्या चरणी जाऊन ते नतमस्तक व्हायचे. एपीजे अब्दुल कलाम. हा, हे सर्वांना माहित आहे ना, की ते त्यांना गुरु मानायचे, सत्यसाईबाबांना. तर त्याचा त्यांना अधिकार आहे. संविधान, सत्यसाईबाबा, तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. तुम्ही कुणालाही तुमच्या श्रद्धास्थानी ठेवू शकता, त्यात चुकीचं काही नाही. पण तुम्ही क्वेश्चन विचारला वैज्ञानिक दृष्टिकोन, तर वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणतो की जर हा बाबा हवेतून सोन्याची अंगठी काढतोय, तर मी त्याला क्वेश्चन करेल, मग अंगठीच कशाला? ट्रक नाही काढू शकत का तुम्ही सोन्याचा? काढून द्या, म्हणजे देशाची गरिबी तरी दूर होईल. तर असा जेव्हा मी त्या बाबाला जाऊन क्वेश्चन करेल, तेव्हा म्हटलं जाईल की माझ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जर विभूती देऊन तू माझा सर्दी खोकला ठीक करतोय, मग कॅन्सर पण ठीक करून दे, नाही का? जर दैवी शक्ती आहे तर त्याला मर्यादा कुठून आल्यात? तर असे क्वेश्चन ज्याच्या मनात येतात त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कळला आहे. आपल्याला पहिली जबाबदारी जी आहे, तुम्ही जो क्वेश्चन केला, ती गव्हर्नमेंटची आहे की असं शैक्षणिक धोरण तयार करायला हवं आणि ते राबवायला हवं की विद्यार्थ्यांना ते कमी वयातच कळलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतो आपण त्याला. तर एक प्रश्न असा आहे की सायन्स इज कॅपेबल फॉर एव्हरी क्वेश्चन. जसं की एक प्रश्न पडतो की मेल्यानंतरचं जीवन कसं असेल, याला सायन्स कशा प्रकारे आन्सर करते?
सायन्स कधीच क्लेम करत नाही की मला सर्व माहीत आहे. सायन्स काय म्हणतं की मी स्वतःला टाइम टू टाइम अपडेट करत असतो. म्हणजे सायन्सने असा कुठेच कधीच दावा केला नाही की आम्हाला सर्वच माहीत आहे. सायन्स म्हणतो की आम्हाला जे माहीत आहे ते आम्ही सांगतो. पण याचा अर्थ असाही होत नाही की ह्या प्रश्नांची उत्तरं पुढे चालून सायन्स शोधून नाही काढणार. 100 वर्षापूर्वी जे सायन्सने शोधलं नव्हतं ते आज शोधलं आहे, नाही का? राईट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, व्हिडिओ कॅमेरे झालं, हे या गोष्टी आधी नव्हत्या, आता ते शोधल्या. तर पुढील 100-200 वर्षात सायन्स ह्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढेल. तर हे मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकारी पातळीवर असे काही प्रयत्न झाले आहेत का की वैज्ञानिक दृष्टी शिकवण्यासाठी किंवा राबवण्यासाठी? मला नाही वाटत वैज्ञानिक दृष्टिकोन सरकारी दृष्टीवर राबवणं त्यांच्या सोयीचं नाही आहे. राजकीय लोकांच्या सोयीचं नाही आहे. का? कारण ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त झाला तो प्रश्न विचारेल, तो चिकित्सा करेल. आणि प्रश्न विचारणारे लोक हे राजकीय लोकांसाठी घातक असतात, ओके. तोट्याचे असतात. त्याच्यामुळे जितका जास्त जागृत जनसमूह राहील, जितकी जास्त जागृत जनता राहील, तितकी त्यांना ती डोकेदुखी ठरेल. ते प्रत्येक गोष्टीचा क्वेश्चन करतील, नाही का? आणि असे प्रश्न विचारणारे लोक त्यांना रुचणार नाहीत ना. तुम्ही संसदेमधील माननीय अमित शहाजींचं भाषण ऐकलं का? कोणतं वाला? त्यांच्यामध्ये ते म्हणत होते की जर तुम्ही म्हणजे आंबेडकर म्हणणे फॅशन झालेली आहे, हा. तर तुम्ही तेवढं देवाचं नाव जर घेतलं असतं हा. तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता. हा. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी ते पूर्ण भाषण नाही ऐकलं, मी तेवढीच क्लिप ऐकली आणि ओके. त्याच्यानंतर लोकांचे रिॲक्शन बघितले आहेत. पहिली तर गोष्ट, त्यांना असं इनसेन्सिटिव्ह विधान करायला नको होतं. ते देशाचे गृहमंत्री आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची गरजच नव्हती, नाही का? पण जरी त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असेल तरी असं विधान त्यांनी केलं, मी त्याचा निषेधच करतो. त्यांनी असं म्हणायला नको होतं. आणि आंबेडकर नावाचा जप कोणी करून नाही राहिला. आंबेडकरांच्या नावाचा कोणी जप नाही करत ना. जसं आपण एखाद्या राजकीय नेत्याच्या नावाचा जप करतो, घोषणा करतो, तसं कोणी करत नाही. आंबेडकरांचं नाव आपण याच्यासाठी घेतो कारण त्यांचे उपकार आहेत. त्यांनी लोकांना, जी तळागाळातले लोक होते, वंचित लोक होते, त्यांना आज एक सन्मानाने जगण्यासाठी मार्ग दिला, देशाला संविधान दिलं, नाही का? तर त्यांचे उपकार आहेत. त्याच्यामुळे आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. ती काही फॅशन नाही आहे. ओके. सो अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये कोणकोणते अडथळे आहेत असं तुम्हाला वाटते आजच्या काळामध्ये, समाजामध्ये? अंधश्रद्धा निर्मूलना, त्याला कसं सामोरे जाऊ शकतो आपण? अंधश्रद्धा निर्मूलन करताना मुख्य अडथळे आहेत लोकांच्या श्रद्धा. कारण बरेचदा कठीण जातं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये जी फाईन लाईन आहे ती ठरवणं खूप अवघड जातं. तर लोकांना तुम्ही असं कसं काढून दाखवणार की ही श्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा आहे? तर त्याच्यामुळे लोकांची जागृती करणं, पहिली गोष्ट, लोकांना धर्माची किंवा त्यांच्या श्रद्धेची चिकित्साच पटत नाही. प्रश्न विचारलेलं त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रबोधन कसं करणार त्यांचं? हा, तोच प्रश्न आहे. म्हणजे चॅलेंजिंग काम आहे. अडथळा लोकच आहेत. लोक ऐकायला तयार नाही आहेत. आणि सांगणारे, आता मला नाही वाटत की नरेंद्र दाभोळकरांपेक्षा चांगलं कोणी सांगितलं असेल. अगदी सोज्वळ, सात्विक आणि सौम्य शब्दात तो माणूस बोलायचा. तो आक्रमक नव्हता किंवा तो सरसकट देवा धर्माला शिव्या घालत नव्हता. इतका मवाळ माणसाची हत्या होऊ शकते. तर तुम्ही विचार करू शकता की लोकांची ॲक्सेप्टेबिलिटी किती आहे. तर त्याच्यामुळे हे सोपं काम नाही आहे लोकांचं प्रबोधन करणं. लोक जागृत होतात कधी होतात, जेव्हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचतं ना याची, जे म्हणतो आपण, झळ. जर गावात कुठेतरी आग लागली आहे तिकडे लांब कुठेतरी, तर मला फरक नाही पडत, तोपर्यंत आपण पाहत बसतो फक्त. पण ती पसरत पसरत जेव्हा माझ्या घरापर्यंत येते, मला त्याची झळ पोहोचते, तर तेव्हा मग मी जागा होतो. अरे ही तर आता माझ्या घरापर्यंत पोहोचली. त्या अंधश्रद्धांच्या आगीची जी झळ लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचेल तेव्हा ते जागे होतील. सो खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.